नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो, संध्याकाळी थोडंसं फिरता व्हिडिओ करतो आहे. विशेष तसा महत्त्वाचा आहे. गौरी आणि गणपती संपले, अनंत चतुर्दशी झाली, गणपती विसर्जन झालं. मुंबईमधले गणपती विटंबनाचे बरेच व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर दिसले असतील, पण असे काही व्हिडिओ तुम्हाला पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दिसले नाही. आणि त्याचं एक विशेष कारण आहे. जर असे गणपती विटंबनेचे जर व्हिडिओ कोणी सोशल मीडियावरती टाकले असते तर त्यांच्यावरती पोलीस आयुक्त हे गुन्हे दाखल करणार होते. नुकत्याच पार पडलेल्या ह्या गणपती विसर्जनामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं खूप कौतुक सुरू आहे की एकही मूर्ती नदीत गेली नाही किंवा खूप चांगल्या 100% मूर्ती दान घेतलं गेलं. पण मित्रांनो, खरंच अशी परिस्थिती आहे का? पवना आणि मुळेचं मला माहीत नाही, पण इंद्रायणी नदीमध्ये ह्या गणपती विसर्जन मूर्त्या केल्या गेल्या आणि नदीचं प्रदूषण झालं देखील. फक्त ते फोटो, ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायला पोलिसांनी बंदी घातली. आता दुसरी गोष्ट की पालिकांनी क्लेम असा केला की आम्ही 100% मूर्त्या ह्या दान घेतल्या. मूर्ती दान घेऊन केलं काय? तर ह्याचं एक सरळ साधं उत्तर आहे. शेकडो ट्रक आणि त्यांच्या असंख्य ट्रिपा करून हे सगळे संकलित केलेले मूर्ती हे मोशीच्या खाणीमध्ये टाकण्यात आले. विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मूर्त्या आल्यानंतरनं त्या कशा पद्धतीने हँडल केल्या असतील. आणि हेच होतं ना, गणपतींची विटंबना होते. त्यामुळेच तर पोलिसांनी त्याच्यामध्ये क्लॉज टाकला की 4 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत हे कोणी सोशल मीडियावर टाकायचं नाही, कारण लोकांच्या भावना दुखवल्या जातील. याचा अर्थ पोलीस आयुक्तांना देखील माहिती आहे की ह्याच्यामध्ये लोकांच्या भावना दुखवल्या जाणार आहेत. आत्ता इतकंच झालं की ते लोकांना कळालं नाही. गेल्या वर्षी आपण ह्याच्याबाबतचे काही व्हिडिओ प्रसारित केले होते आणि त्याच्यामध्ये काही सोल्युशन्स देखील दिलं होतं की लाल मातीची मूर्ती असतील, शाडूची मूर्ती असतील, ह्या वेगळ्या विसर्जित करा आणि ती माती कलाकारांना द्या. आपलं ऐकलं नाही, पण त्यालाच पुनरावर्तन नावाची एक गोंडस नाव देऊन ती संकल्पना राबवली. स्वागत आहे त्या संकल्पनेचं. मी केली असं नाही, मला ते सुचलं, मी गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते ऑन डॉक्युमेंट ठेवली, पालिका आयुक्तांपासून सगळ्यांना दिली, ती झाली, त्याच्यात आनंद आहे. प्रश्न उरतो पीओपींच्या मूर्तींचा. पीओपींच्या मूर्तीवरती ऐन वेळेस बंदी उठवली गेली, पण गेल्या वेळेस देखील आपण आसवानी बिल्डर्सनी जो इनिशिएटिव्ह घेतला होता त्याचं आपण अख्खं डॉक्युमेंटरी करून सोशल मीडियावरती आणि यूट्यूबवरती टाकलं होतं की अमोनियम बायकार्बोनेट नावाचं एक केमिकल येतं, त्याच्यामध्ये POP विरघळतो आणि अशा विरघळलेल्या POPच्या कुंड्या किंवा ज्याला पॉट्स म्हणतो झाडं लावण्यासाठी, हे करून हे गेले अनेक वर्ष लोकांना देतात आहेत. आता विचार करा, हे सोल्युशन होतं. पालिकेने देखील हे नावापुरतं केलं, ऑब्वियसली ठेकेदार पोचण्यासाठी किंवा टेंडर काढण्यासाठी, पण शेवटी सगळ्या मूर्त्या गेल्या खाणींमध्येच. यावर्षी देखील पालिकेने अमोनियम बायकार्बोनेट खरेदी केलं, मग ते गेलं कुठे? आणि ते वापरलं जर गेलं तर मग खाणीमध्ये मूर्त्या गेल्या तर कुठल्या गेल्या? आता एक ह्याच्यामध्ये अजून एक युक्तिवाद लोक करताना दिसतात आहेत, आणि तो असा आहे की गणपतीच्या मूर्त्या नदीमध्ये गेल्यामुळं जे की वाहतं पाणी, नदीचं प्रदूषण होतं. जेव्हा नदी वाहती नसते त्यावेळेस पालिका स्वतः सीवेज सोडते, तेव्हा प्रदूषण होत नाही बरं का. आणि दुसरी गोष्ट, एका जलस्रोतच येतो. खाण जरी नैसर्गिक नसली, ती कृत्रिम असली, तरी त्याच्यात आलेलं पाणी हे नैसर्गिक पावसाचं कोणी तिथं नेऊन तो भरलेला नाही, त्यामुळं ते नैसर्गिक पाणी आहे. त्याच्यावरती काही रिसर्चसुद्धा झाला आहे. क्वारीजमध्ये काय जैवविविधता असते याचा रिसर्च आहे. आणि एका स्टॅग्नंट वॉटरमध्ये, ह्या क्वारीजमध्ये किंवा ज्याला दगडाच्या खाणी म्हणतो, ह्याच्यामध्ये नेऊन ह्या शहरातल्या सगळ्या मूर्त्या एका ठिकाणी टाकण्यात आल्या, डंप करण्यात आल्या. ती खाण भरण्यासाठी त्याचा वापर केला. आणि आता जेव्हा हे पाणी सुकेल तेव्हा त्या सगळ्या मूर्त्या उघड्यावर पडणार. फक्त काय, आपल्या डोळ्याआड असणार आहे. त्यामुळं हा पालिकेचा बनाव, हे पालिकेचं कौतुक होऊ दे. पण आपण ह्याच्याविरुद्ध NGTमध्ये ऑलरेडी गेलेलो आहोत. NGTने पालिकेला नोटीस देखील दिलेली आहे आणि यावेळेस देखील पुरावे सादर करायचे होते, पण पोलिसांनी त्यांच्या अधिकाराचा, कायद्याचा गैरवापर केला. आपण लढत राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण.